श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे सोमवार. हा श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे. आज दिनांक आहे 11 ऑगस्ट. तर आज आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शिवशंकरांना हा संपूर्ण श्रावण महिना समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी अनेक प्रभावी उपाय केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आज संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, दोष अडचणी आहेत, त्या दूर होऊन जातील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. आपल्या घराला जर कुणाची नजरबाधा लागलेली असेल किंवा कुणी करणीबाधा केलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून महादेवांची कृपा ही तुमच्यावरती भरभरून राहील. तर पहा, भगवान शिवशंकर हे पूर्ण श्रावण महिना आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असतात आणि या काळामध्ये त्यांची पूजा उपासना करणाऱ्यांना ते भरभरून आशीर्वाद देखील देत असतात. आणि ह्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे जे काही उपाय असतील, ज्या पूजा असतील, सेवा असतील तर त्या करायच्या असतात, जेणेकरून भगवान शिवशंकर जे आहेत तर त्यांची कृपा आपल्यावरती कायम राहील. तर श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवी देवतांची पूजा ही केली जाते. या महिन्यात भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते. तर श्रावण महिन्याला सावन या नावाने देखील ओळखले जाते. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यात येणारा सोमवार हा विशेष मान्यता असणारा आहे. यंदा श्रावणातील तिसरा सोमवार हा खूप शुभ असणार आहे, कारण या दिवशी खूप शुभ संयोग जे आहेत तर ते जुळून येत आहेत. या दिवशी पहा, धनिष्ठ नक्षत्र तसेच विष्टी आणि भावकरणासह शोभन योगाचा शुभ संयोग देखील जुळून येत आहे. तसेच बुद्धादित्य योगासह गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे. हे नक्षत्र जे आहे तर श्रवण नक्षत्र असून या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती मूग जे आहेत तर हिरवे जे मूग आहेत तर ती वाहिली जाणार आहे. तर पहा, हा महिना अतिशय महत्त्वाचा, त्यातली त्यात हा सोमवार जो आहे तर तो अतिशय प्रभावी दिवस मानला जाणार आहे. या दिवशी आपण भगवान शंकरांची पूजा अर्चा तर करायचीच आहे, परंतु आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी कधी, तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ आहे ना तर ती वेळ घरामध्ये सकारात्मक लहरी या वेळेमध्ये निर्माण होतात, कारण ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर याचे आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असते. जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये नाही जमलं तर 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर पहा, तुम्हाला हा उपाय का करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी जर होत असतील, तुमच्या घरामध्ये एकमेकांमध्ये सतत मतभेद निर्माण होत असतील आणि यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता साठली गेली आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून गेलेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे. या सर्व गोष्टी तर आपल्याला करणं टाळायचंच आहे. भांडण, तंडा, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी करणं टाळायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये अशा विशिष्ट तिथींना काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. त्याचबरोबर पहा, प्रत्येक वेळेस आपण कोणतं ना कोणतं काम करायला जात असतो, महत्त्वाचं काम असतं, परंतु त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, तुमची कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल, तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नाही, तुमच्या जीवनामध्ये सतत क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत, दोष, संकट, अडचणी तुमच्या मागे लागलेल्या आहेत,
तसेच शत्रुपीडा, नजरबाधा यासारख्या गोष्टी देखील तुमच्या घरामध्ये घडत असतील. कारण शत्रुपीडा जर आपल्या मागं लागली तर आपल्या घरामध्ये कोणतीही प्रगती ही होत नाही. कारण त्यांची नजरबाधा जी आहे तर ती खूप वाईट असते. शत्रू हे आपल्या ओळखीचे असतात किंवा अनोळखी देखील असतात किंवा आपल्याला माहीत देखील नसतात. काही गुप्त शत्रू देखील असतात. तर हे शत्रू आपल्या घराची प्रगती होऊ नये यासाठी खूप खडतर प्रयत्न करत असतात. अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तो अतिशय प्रभावशाली आहे. तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्यासाठी, आपल्या घरामध्ये मुबलक पैसा येण्यासाठी, आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होण्यासाठी, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर आज संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे आणि एक पंती घेतल्यानंतर किंवा मग तुमच्याकडे जर कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेतलं तरी चालेल. त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. हे तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहे, कुठे तुटले फुटलेले घ्यायचे नाही. या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुमच्याकडे नसतील, साधा कापूर असेल तर तो ठेवला तरी चालेल. तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. 1 ते 2 थेंब टाकले तरीसुद्धा चालेल. तर पहा, हे जे तूप आहे 1-2 थेंब तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या हातामध्ये 5 लवंग घ्यायच्या आहेत, 5 वेलची घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी तुमच्या हातात घ्यायची आहे. आणि ह्या तीनही वस्तू तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरामधील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे, आसन टाकून बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत हे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. अगदी स्वतःवरून देखील तुम्ही उतरवून घेतल्या तरीसुद्धा चालेल, परंतु आपल्याला प्रत्येकावरून उतरवून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर गौरी असेल तर ती गौरी जी आहे त्या गौरीचं खांड देखील तुम्हाला थोडंसं त्यामध्ये आपण कापूर ठेवलेला आहे त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि ह्या वस्तू ज्या आहेत उतरवलेल्या त्यासुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळाच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि ते भांडं जे आहे तर तुमच्या देवघरासमोर नेऊन तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. म्हणजेच तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. थोड्या वेळासाठी ते भांडं देवघरात ठेवायचं आहे. नंतर उचलायचं आहे. त्याचा जो धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. अगदी तुमच्या किचन, हॉल, बेड सगळीकडे तुम्हाला तो फिरवायचा आहे. बाल्कनीत, गॅलरीत, घराच्या आवारामध्ये तुम्हाला तो धूर सगळीकडे फिरवायचा आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा फिरवून घ्यायचं आहे आणि ते भांडं तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर ते परत तिथून उचलून तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. त्या वस्तू काही वेळाने शांत झाल्यानंतर त्यातल्या ज्या काही वस्तू उरलेल्या असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाणी मिक्स केलेलं ते तुम्हाला कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे. फक्त तुळशीला तुम्हाला घालायचं नाही. तर अशा पद्धतीने हा अगदी साधा, सोपा आणि सिंपल उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय प्रत्येकाने करायला काहीच हरकत नाही. घरामध्ये प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. कारण आपल्या घरामध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये दोष हे असतातच आणि ते दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काहीच दोष नाही आहे, काहीच नाही आहे, परंतु पहा ज्यावेळेस आपण घरामध्ये शब्द उच्चारण करतो त्यावेळेस आपण काही ना काही शब्द हे वेडेवाकडे बोलत असतो आणि त्याची जी नकारात्मकता आहे ती घरामध्ये साठत जाते आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात, आपल्या घराची प्रगती थांबली जाते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये हा उपाय आवर्जून करायचा आहे. आज संध्याकाळी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.